हा अमित सरडा ना? बोला भोसले सर. जरा काही महत्वाच्या गोष्टींबाबतीत तुमच्याशी बोलायचं आहे मला. तुम्हाला जरा माझ्या चौकीवर यावं लागेल. आपण भेटून काही गोष्टी क्लिअर करू. काही महत्वाच्या गोष्टी आहे पण त्या मी फोनवर नाही बोलू शकत किंवा तुम्हाला मेसेजवर नाही सांगता येणार मला ते. प्रत्यक्ष समक्ष भेटून समक्ष बसून त्या गोष्टी बोलणं फार गरजेचं आहे. सर पण मीताची केस तुमच्या अंडर येत नाही ना? आता येते. या तुम्ही. आय मीन तुमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये. घेतली मी माझ्या सिनियर्स कडून परमिशन. आता याल का? विषय असा आहे ना अमित सरडा, एक लक्षात घ्या. पोलीस हा फक्त पोलीस असतो. एक प्रामाणिक पोलीस. त्याला कुठलीही जात धर्म पंथ असं काही नसतं. तो आपल्या देशासाठी काम करतो आणि अविरत जीव जाईपर्यंत ते काम करत राहतो. आमचं ते काम आहे ते आम्ही करत राहणार. तुम्हाला जेवढं सांगतोय तेवढं तुम्ही ऐका. या केस बद्दल एका पॉइंटला येऊन मी थांबलोय. आता इथून पुढे जायचं असेल तर मला तुमची गरज आहे. मदत म्हणा, गरज म्हणा, हवं ते म्हणा. पण माझं तुमच्याशी बोलणं होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मला भेटा. ओके, येतो. थँक्यू. सगळे उरफाट्या डोक्याचेच का भेटतात मला? बोला सर. लवकर आलात? घरी काय सांगून आला? ते तुम्हाला केसमध्ये लीड मिळालाय त्यामुळे आलोय. नाही तसं नाही. किती वाजेपर्यंत येणार वगैरे असं काही सांगितलंय का? नाही तसं काही नाही सर. नाही, उशीर होईल. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. खूप. सर काय झालंय असं का बोलताय? विषय असा आहे की तुम्हाला आठवतंय मीताने एक व्हॉइस नोट पाठवली होती देवयानीला. त्या व्हॉइस नोट मध्ये मीता म्हणाली होती की दिसतं तसं नसतं, सगळं काही वेगळंच असतं. तर मी खूप विचार केला त्या गोष्टीचा. म्हटलं च्या आईला असं कसं असेल यार? लहानपणापासून माझ्या नजरेसमोर वाढलेली मुलगी, म्हटलं तिला असं काय वाटलं? कारण लग्नाच्या आधी तर तिला असं कधीच नाही वाटलं ना, दिसतं तसं नसतं. मग लग्नानंतर असं काय झालं? तिला अचानक वाटायला लागलं दिसतं तसं नसतं. परत त्याच्या मुळाशी घुसलो मी. म्हटलं मग हे कोणाशी कनेक्टेड आहे, कोणाशी कनेक्टेड आहे बरं? तर हे पारसवाडीशी कनेक्टेड आहे का? कारण लग्नानंतर पहिल्यांदाच पारसवाडी तिने पाहिली होती. तिथे तिला काय असं वाटलं का? मला काय कळेना. म्हटलं सारड्यांच्या घराशी कनेक्टेड आहे का? त्या घरामध्ये असं काही तिने लग्नानंतर पाहिलं का ज्यामुळे तिला तिचा जीवच बाबा गमवावा लागला? तरी मला काही सापडेना. मग मी विचारलं की आपल्याशी काही कनेक्टेड आहे का? आमच्यामुळे. जास्त झाला काय? थोडा जास्त आदर दिला मी तुला तुझ्यामुळे. विषय असा आला, तुम्ही तुमच्या बायकोला लेटेस्ट काय गिफ्ट दिलं बरं? मी त्याला पैंजण गिफ्ट केलं होतं. पैंजण? नवरा बायकोचा संसार म्हटल्यावर आपण नवनवीन गिफ्ट देत असतो ना. नवीन लग्न झालेलं असतं. आता आमच्यासारखी सामान्य माणसं गजरा वगैरे किंवा काहीतरी देतात, गुलाबाचं फुल बी. तर मोठी माणसं काय देतात? टॅब दिला होता मी. बा डायरेक्ट 1.5-2 लाखाचा टॅब दिला बा. त्या टॅबनीच तुला गोत्यात आणलं अमित. त्या टॅबमुळे तुझं पितळ आता उघडं पडणार. विचार पण करू नकोस. अरे अमित, तू काय समजलास मला? तू विजय भोसलेच्या पोलीस स्टेशन मध्ये उभा राहून त्याचा हात खांद्यावर असताना इथून पळून जाऊ शकतोस? एवढं तर नाही चालणार. आणि मी ते होऊ देणार नाही. अति शहाणपणा केला ना, तुझे असे हाल करीन ना की लोकांचे अवयव विकणं सोड, स्वतःच्या सगळ्या अवयवांकडे बघायची दया येईल तुला. यारे आला. किल्ला पडायला सुरुवात झाली. कारण गुन्ह्याला माफी नाही. बाहेरून बघताना लोकांना वाटतं की सारडाचा खूप जोरदार बिझनेस आहे.
मोठं घर आहे. पण डॅडच्या काही चुकीच्या डिसिजन्समुळे, एस्पेशली पोस्ट कोविड, खूप मोठा लॉस सहन करायला लागला आम्हाला. त्यातून बाहेर येण्यासाठी डॅडनी दुबईतल्या अंडरवर्ल्डमधल्या लोकांची मदत घेतली. पण तेही प्रयत्न फसले. डॅड त्यांचे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत शेअर करायचे. मला खूप वाईट वाटत होतं, त्रास होत होता, कारण त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. मी खूप विचार केला की काय करता येईल, आणि मला एका ल्युक्रेटिव्ह बिझनेसची आयडिया मिळाली. इल्लीगल ऑर्गन ट्रेड. खूप प्रॉफिट देणारा बिझनेस आहे. परदेशात मानवी शरीरातल्या अवयवांना खूप डिमांड आहे, आणि आपल्या देशात ह्युमन लाईफची किंमत काहीच नसल्यामुळे ऑर्गन्स उपलब्ध आहेत सहज. 2-2 हजारासाठी माणसं रक्त द्यायला तयार होतात, आणि काही लाखात किडनी. हा, कायदा असं सांगतो की तुम्ही फक्त तुमच्या रक्ताच्या नात्यातल्या माणसालाच किडनी देऊ शकता आणि त्याचे पैसे घेऊ शकत नाही. पण कायद्याला धाब्यावर बसवायचं काम आपण करू शकतो. आम्ही तेच केलं. आमच्या पारसवाडीमध्ये आम्ही इल्लीगल ऑर्गन ट्रेडिंगचा बिझनेस सुरू केला. डॉक्टर भगवतेंना हाताशी धरलं, आणि हळूहळू आमचा बिझनेस एवढा वाढू लागला की मला कॉन्फिडन्स आला की डॅडची सगळी कर्ज मी फेडू शकेन. सगळं चांगलं चालू होतं, आणि मीता माझ्या आयुष्यात आली. प्रेमात पडलो मी तिच्याशी लग्नही केलं, आणि लग्न आम्ही मुद्दामच साधं केलं, कारण मला त्याच्यात खर्च करायचा नव्हता. आणि त्याच वेळी लग्नानंतर मी तिला तो टॅब गिफ्ट केला. ज्या दिवशी मीता पारसवाडीला गेली त्या दिवशी तू बँगलोरला गेला नव्हतास, बरोबर? बरोबर काय, तू गेला नव्हतास मला माहिती आहे. विषय असा झाला की तू जे फ्लाईटचं तिकीट बुक केलं होतं त्या सीटवर बसून जो माणूस गेला बँगलोरला त्याला आम्ही उचलला. 100% तुझ्यासारखा नव्हता. कुठे गेला होतास? बँगलोरला जाणं एक फसाड होता. मी पारसवाडीला गेलो होतो. किडनीची एक मोठी कन्साइनमेंट होती. आणि मी त्याला कळलं. कसं? मी त्याचा टॅब माझ्या गाडीत राहिला. गाडी एअरपोर्टला जाणार होती आणि तिथून मी बँगलोरला. पण तिच्या फोनवर नोटिफिकेशन गेलं की युअर टॅब हॅज ट्रॅव्हल्ड टू पारसवाडी. तिच्या मनात संशय आला की मी गाडी घेऊन गेले एअरपोर्टला आणि टॅब पारसवाडीला काय करतोय. सो ती पारसवाडीला निघाली. आधी तिचा माझ्यावर संशय नव्हता. तिला वाटत होतं की आमची गाडी घेऊन कोणीतरी दुसरंच काहीतरी चुकीचं काम करते. ती पारसवाडीला पोहोचली. तिथे तिने गौरव दादाला पाहिलं. गौरव दादा वेगळ्याच कामासाठी तिकडे गेला होता. त्याची हेमांगी नावाची तिथे बाई ठेवली होती. त्याचे तेच जुने धंदे. पण मग टॅबचं लोकेशन फॉलो करत करत ती गोडाऊनपर्यंत पोहोचली. किडनीची मोठी कन्साइनमेंट होती. तिने पाहिलं. तिला कळलं नाही नेमकं काय चाललंय, पण मीता हुशार होती. तिला एवढं कळलं की ह्युमन ऑर्गनशी रिलेटेड काहीतरी होतंय आणि हे काहीतरी चुकीचं घडतंय, इल्लीगल आहे. तिने खरं तर तेव्हाच चौकशी सुरू केली असती. पण माझ्याच माणसाने तिला तिथनं उचललं आणि घरी आणून सोडलं. त्यानंतर मीता मला भेटली. माझ्याशी भांडली, चिडली माझ्यावर.
तिला म्हटलं हा बिझनेस आहे म्हणून सारडासचं अजून नाव आहे, बाहेर एक रिस्पेक्टेबल माणूस आहे मी, त्यामुळे तू गप्प राहा. पण मी तर गप्प बसत नव्हती. मी तिला म्हटलं गप्प राहा. ही माझ्यासाठी धोक्याची घंटा होती. हा, मी तिला सहज सोडू शकलो असतो, काही कारण दिलं असतं. पाणी मिळेल? नाही. आणि तुम्ही तिला सहज सोडू शकला असतात, मग काय झालं? कसं आहे, उद्या मीता जर फिरली असती तर, तिने जर सगळं सांगून टाकलं असतं, बाहेर तोंड उघडलं असतं, तर सगळा सेट झालेला बिझनेस बंद करावा लागला असता. मी त्यामुळे सगळं संपलं असतं. त्यामुळे तिचं तोंड बंद करणं गरजेचं होतं. उपाय एकच होता, मी त्याला संपवायचं. पण तिला जर असंच मारलं असतं तर पहिला संशय नवऱ्यावरच गेला असता ना. त्यामुळे तिचा मर्डर असा प्लॅन करायचा होता की ती मरताना मी तिथे नसेन किंवा जस्ट कुठून तरी घरी येत असेल. आणि तसंच झालं. तुम्हाला ते चित्र दाखवलं ना, एक पुरुष बाईला ढकलतो. ढकलणारा पुरुष नाही, ती बाई आहे. त्या बाईने पुरुषाचे कपडे घातले, ती बाई होती. तुमच्या मानना असंही आवडलं नव्हतं मी तर अशा प्रकारे घरात आले ते नाही. काय साहेब, तुम्ही फसलात. ती मान होती, ती बाई म्हणजे आशा. माझ्या या धंद्यामधली सगळ्यात प्रामाणिक साथीदार. आशा घरकाम करते, पण तिचं लक्ष सगळीकडे असतं. तिला माझ्या बिझनेसबद्दल कळलं, त्यामुळे मी तिला दर महिन्याला जास्त पैसे देऊन तिचं तोंड गप्प केलं. ती गप्प सुद्धा झाली आणि ती मला मदतही करायला लागली. पारसवाडीला जाऊन निरोप द्यायचं काम ती करत होती. कोणाला संशयाचा प्रश्नच नव्हता. तर मी त्याला फोन केला, तिला बाहेर बोलवलं. आशालाही माहिती होतं मी त्या गच्चीवर गेली. आशाने संधी साधली आणि तिला गच्चीवरून खाली ढकललं. आणि आशानेच तिच्या मुलाला चित्र काढायला लावलं, ज्या चित्रामध्ये तो पुरुष दाखवला होता. हा गेम प्लॅन याच्यासाठीच होता की त्याच्यामुळे तुम्ही घरातल्या इतर पुरुषांवर संशय घ्या. हाच गेम होता सर. पण तुम्ही हुशार आहात. ठीक आहे, आय सरेंडर. तू सरेंडर नाही केलेलं अमित. तुला आम्ही कायदेशीर पद्धतीनं उचललंय. तू इतक्या लोकांच्या जीवाशी खेळलायस ना की हे पाप तुला इथेच फेडावं लागणार. ट्रस्ट मी, तुझं चार्जशीट मी स्वतः फाईल करणार. खात्री बाळग या गोष्टीची की कठोरातली कठोर शिक्षा तुला होईल याची काळजी मी घेईन स्वतः. भोसलेचा शब्द आहे, कारण पुण्याला माफी नाही. हा अरे म्हणजे काय, एवढ्या दिवसांनी मी हसणारच ना. ओके, सॉल्व, सगळं सॉल्व. नाही, आणि आता गुड न्यूज देऊ का तुला? विशेष म्हणजे आता ह्यानंतर आपल्याला लागणार आहे सुट्टी. येस, आता मी सुट्टीवर जाणार. बोललं जाय मी, म्हटलं ह्यानंतर नाही, आपण बायकोला घेऊन व्हेकेशनवर जायचं आहे, फिरायला जाणार. हा, आणि अप्रूव्ह पण झाली लगेच. बोलायच्या आधी सुट्टी अप्रूव्ह, पहिल्यांदा झालं असं. हो, खरं तर मागितली पण नव्हती तरी अप्रूव्ह झाली. नाही मागितली. करतो मी तुला फोन. हा हा, मग काय कसं वाटतंय? आज परत एकदा एक मोठी केस आपण सॉल्व्ह केली. सर, केस कसली? मोठा स्कॅम होता. जे कित्येक वर्ष ही लोक किती लोकांच्या जीवाशी खेळलेत. नाही, पण मला एका गोष्टीचा आनंद आहे, आपण मुळाशी गेलो आणि आपल्या तपासात कुठे कसूर नाही राहिला. हो ना सर, म्हणजे पैशासाठी लोक कुठल्या थराला जातील हे काहीच सांगता येत नाही. काय गंमत आहे बघ ना, पैसा आणि सत्ता या दोन गोष्टींवर जग चालतं सलमान. पैसा एक अशी गोष्ट आहे ना, साला कितीही कमवा प्रत्येकाला कमीच वाटतो. त्या पैशाच्या नादात माणूस धावत जातो.
अगदी देह पडतो त्याचा, तरी आत्मा मात्र धावतच जातो. समोरचं उदाहरण आहे आपला चव्हाण. काय कमी होती यार? सरकारी नोकरी होती, व्यवस्थित पगार होता, कुटुंब होतं. पण नाही, पैसे कमवायचे त्या हव्यासापोटी फक्त फायदा ऍप खेळायला लागला. त्यात गेम्स खेळून खेळून कर्ज झालं. काय वेळ आली? आत्महत्या केली ना. देवाने असं का नाही केलं काय माहिती. पैसा जेवढा कमवला ना तेवढ्याच माणसांनी सुखी राहायला. कशाला ईर्ष्या पाहिजे पैशाची. दुसरं म्हणजे सत्ता. आता सत्तेचं मोठं उदाहरण कोण सांग? साटम. कारण गुन्हे करायचे होते त्यामुळे सत्ता पाहिजे. कारण सत्ता ही पॉवर देते आणि एकदा माणसाला पॉवर मिळाली की तो वाटेल तसं वागू शकतो. दुसरं उदाहरण कोण जमनाडे? अनुजा हवालदार. करेक्ट. किती तिने आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला. साटम बरोबर हातमिळवणी केली. काय काय ती वागली. सत्ता, पॉवर. म्हणून मी म्हणतो ना, सत्ता आणि पैसा या दोन गोष्टी ज्या माणसाकडे असतात ना, त्याच्याकडे एक असं शिवधनुष्य असतं की जे त्याला पेलवलं तर तो माणूस वाचतो. पण जर नाही पेलवलं तर या दोन्ही गोष्टी त्याच माणसाला घेऊन मरतात. कधी कधी असं वाटतं रे मनापासून, सलमान, निसर्ग किती सुंदर आहे. त्यांनी प्रत्येक गोष्ट बॅलन्स्ड करण्याचा इतका प्रयत्न केलाय. प्रत्येकाला काहीतरी स्पेशल दिलंय. तसंच त्यांनी माणसाला स्पेशल काय दिलं? सत्सत विवेक बुद्धी. माणसाला कळतं काय योग्य, काय अयोग्य, काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि जेव्हा माणूस हीच सत्सत विवेक बुद्धी बाजूला ठेवून काम करतो ना, त्यावेळी माणसाचा होतो हैवान. बघितलं ना, अख्खा हैवानाचं एक कुटुंब बघितलं आता आपण. काय ती फॅमिली. एक गौरव सारडा जो लग्न झालंय, बायको आहे तरी पण 10 बायकांबरोबर संबंध ठेवतो. तिसरा पोरगा जो दारूच्या नशेत 4-4 लोकांच्या अंगावरून गाड्या घालतो, त्यांना गिल्ट नसतं. दुसरा पोरगा जो माणसांच्या अवयवांचा व्यापार करतो. आणि या तीनही गुन्हेगारांना एक फॅमिली पाठीशी घालते. हैवानाचंच कुटुंब ना. सर, अशा वेळेला वाटतं खरंच संस्कार किती महत्वाचे आहेत. आई वडील जे वागतात, बोलतात तेच मुलं शिकतात आणि तशीच पिढी घडते ना. संस्कार खरंच महत्वाचे. उदाहरण मिरजकर कुटुंब. आता सावनी सोबत किती काय काय झालं सर. ती तर ड्रग्सच्या आहारी गेली होती, पण तरी त्यातून ती बाहेर आली कारण तिचं कुटुंब तिच्या सोबत होतं. तिच्यावर चांगले संस्कार होते. सानिया चौगुले, मी आता काही दिवसांपूर्वी तिच्याकडे जाऊन आले. एकटी घर चालवते सर. मला फार अभिमान वाटला त्या सानियाचा. तर छोटा मो बडी बात. जे प्रत्येक पालकाने आपल्या मुलावर किंवा मुलीवर चांगले संस्कार केले ना, तर मग झालं ना. म्हणजे गुन्हेगार कमी, गुन्हे कमी, आपलं कामही कमी. सलमान, असं नसतं. पालकत्व खूप मोठी जबाबदारी आहे. ऐकलं काय? तुमचं कुठपर्यंत आलंय प्लॅनिंग? हा, ते गायनेकोलॉजिस्टचं सर जरा कॅन्सल केलं आम्ही. एक डिसिजन घेतलाय, तो सांगायचा होता तुम्हाला. आम्ही मूल दत्तक घ्यायचं ठरवलंय. अरे क्या बात आहे जमनाडे. वाव, हे अभिनंदन कर मॅडम. तुला माहिती ही गोष्ट जर मी सांगितली ना शर्मिलाला, शर्मिला सगळीकडे पेढे वाटणार मी तुला. मी स्वतः येऊन सांगणार आहे काकूंना. वा 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 वा, आनंदाची बातमी दिली. वा वा, व्हेरी गुड. पण सर, मला सांगा, आता आपण ही केस सॉल्व्ह केली तर आपल्या वरिष्ठांना काही आपलं कौतुक आहे की नाही? शेरेकर सर, वरिष्ठांचे काही वरिष्ठ प्रॉब्लेम येतात. म्हणजे मोराची पिसं गळायला लागलीत. अरे जेव्हा जेव्हा मी ऑफिस मध्ये गेलो ना, तेव्हा बघाच बरं का, हा ना तेलाच्या बाटल्या, गोळ्या बिळ्या काहीतरी करत असायचा. मग मला एक दिवस कळलं की थांब थांब, ह्याचा काहीतरी झोल आहे, माणूस ज्वालाडच आहे. गेलो धरलं, म्हटलं अरे केस गळतात. वा वा वा. अरे ऑलरेडी आयुष्यात काही कमी टेन्शन होतं, आता मीडिया वगैरे या गोष्टीत हव्यास. त्यात टाकला शेरेकर कसा दिसेल लोकांना, याचं टेन्शन नाही. पण तो माणूस तसाच आहे आज. तो आपल्याला नाही क्रेडिट देणार, तो स्वतःला हवं तेवढं क्रेडिट घेणार. त्यांनी कौतुक करावं आपलं, अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. नाही, पण तरी सर असं वाटतं ना की आपण जी मेहनत करतो तर कदर असावी. कौतुकाची थाप पडावी असं वाटतं. मी मारतो ना कौतुकाची थाप. आता माझ्या पाठीवर कोणी मारत नाही तर जाऊ दे ना, सोडून द्या विषय. एक लक्षात घे, वरिष्ठांनी आपलं कौतुक करावं यासाठी आपण कधीच काम करायचं नाही. वरिष्ठ कसे वागतात?
त्यांचा वापर करून झाला की ते आपल्याला उचलून फेकून देऊ. आपण मनावर नाही घ्यायचं. आपण अविरतपणे आपलं जे काम आहे ते करत राहायचं. काय फरक पडतो? आज समाज आपल्याकडे बघतो. एखाद्या पोलिसाला एक चांगला माणूस पाण्याची बाटली देतोच ना उन्हात उभा असताना. संपला विषय. हा खरा. हे आपले खरे वरिष्ठ जे आपले कौतुक करतात, बस यात खुश राहायचं. लक्षात ठेवा. मी काय म्हणून गाणं म्हणतो ना, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा कुणाची, कारण गुन्ह्याला माफी नाही. एक मिनिट. इन्स्पेक्टर विजय भोसले. ओके. येस, आलोच. गाडी करतो. मॅनपॉवर लागणार आहे. गरज नाही. चला परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला.